नाही काही झाली चल मी उशीर झाला पटकन तर खाली जाऊन उभा राहिली आणि मला आवाज द्यायला लागली पटकन. हाय हॅलो नमस्कार सगळेजण कसे आहेत मस्त मजेत आणि एकदम आनंदात असाल. मी नैना माझ्या यूट्यूब चॅनल मी तुमचं सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. तर बऱ्याच दिवसानंतर मी आणि स्नेहा स्विमिंग करायला चाललो आहे आणि आता खाली आली होती माझ्या आधी येऊन उभा राहिली चल पटकन उशीर व्हायला लागली म्हणली आणि केस बांधायला काहीच घेऊन नाही आली तर पटकन वापस बरं आणायला वरती गेली. आता येईल आणि लगेच जातो. तर आता आम्ही मध्ये आलोय आणि सगळं पूल खाली आहे. आता खूप जास्त गर्दी होणार आहे. आता सगळ्यांनी लाईन लावली यायला लागले आतमध्ये. तर आता मी बरेच दिवस स्विमिंग करायला आले नाही तर आता छोट्या पुलात जाणार आहे. 2-3 राऊंड तिथं मारेल आणि नंतर मी मोठ्या पुलात चल मी चालले मी तुझी पाठव. तर स्नेहा मोठ्या पूलमध्ये पोहायला लागली. मी 1-2 राऊंड मी छोट्या पूलमध्ये जाणार आहे आणि नंतर मग मोठ्या पुलामध्ये येणार. तर ही खूप जास्त खोल आहे त्यासाठी जास्त कोणीकडे येत नाही आणि आता बरेचसे नवीन लोक आहेत ते सगळे छोट्या पुलामध्ये जातात. हे बघितलं ना किती सारी गर्दी आहे त्या छोट्या पुलामध्ये आणि इकडं खूप जास्त नाही मोजकेच लोक आहेत तिकडे. हा 2 राऊंड मारून येते तिकडं. तर खूप जास्त थंड पाणी आहे. मी जाऊन आले एकदा तर शॉवर घेतलंय आणि आता चालले. खूप जास्त थंड पाणी तर चला आता माझा व्हिडिओ काढ घेतोच नाही त्यासाठी मी ठेवते आणि स्विमिंग करून आल्यानंतर तुम्हाला भेटते. तुला म्हणलं होतं तिकडले खायची तर खा पण तुला यार बरं झालं बंदच झाली. चल असू दे तुझ्यामुळे झालं. मी तुला खा म्हणलं तू नको म्हणली तर मी काय करू. पुरीचा ठेला हुडकूनच काढला. इकडून इकडून चल करत या ठेल्यावरती घेऊन आली आणि पाणीपुरी आता खायला लागले. 2-3 ठिकाणी मी पाणीपुरीचा ठेला बघितला पण तो बंद झाला होता. म्हणलं बरं झालं बंद झाला पण तिने हुडकूनच काढला लगेच. आता 2-3 पाणीपुरीचे प्लेट खाल्ल्याशिवाय थांबणार नाही. आता काहीतरी दुसरं वेगळं घ्यायला लागली. 2 प्लेट पाणीपुरी खाऊन झाला आता काहीतरी वेगळं घ्यायला लागली. तर आता रगडा पापडी खायला लागली. चांगलं लागते का हा लागते का चांगलं आहे. खा गेली आता तिला म्हणलं तर नको घेऊ तर म्हणती नाही तू पण आईस्क्रीम खा. म्हणलं मला नाही खायची मला आईस्क्रीम मी खाणार नाहीये. तर आता आईस्क्रीम घ्यायला लागली. म्हणलं घे तुला घ्यायची ना तर घे म्हणलं काय घ्यायचं ते घे.
घरी आले. हा आलेत ना, मग काय झालं, वरडाय का लागली? ओढणी बांधली पण ह्याचा फक्त नाका तोंडात धूळ नाही जात, बाकी नाही मग त्याच्यामध्ये सगळी धूळ जात असेल, फक्त किडी तोंडात जात नसतील, बाकी धूळ सगळी जात असली की पातळ ओढणी आहे. आता हीच ओढणी नेली होती आणि आता स्नेहाला म्हणलं की गेल्यानंतर तू काय करायचं, तू जेवण बनवायचं. तर मग ती मला आता जेवायचं पण नाही आणि करायचं पण नाही. माझं पोट भरले पाणीपुरी खाऊन आणि मला खूप जास्त कंटाळा आलाय खाऊन, आता त्यासाठी मी काय करणार नाही. आणि सचिन आमच्या आधी येऊन पोचले घरी. आमची लिफ्ट बंद आहे, तुम्हाला ती चलत जावं लागते. जाताना गळ्यातलं काढून ठेवलं होतं पाण्यामध्ये पडू नये म्हणून. चल चल. तर आता घरी आलोय आणि आता मला पटापट जेवण बनवायचं. सचिन सुद्धा आलेत, स्वप्नील अजून आला नाही, क्लासला गेलेला. तर आता मी जेवण बनवते. सकाळची उसळ आणि भाकरी सुद्धा आहेत, फक्त आता पनीरची भाजी आणि भात बनवणार आहे. तर स्नेहा काय बनवणार नाही, का तर तिला पण आता कंटाळा आलाय आणि ती म्हणली मला तर जेवायचं पण आहे आणि करायचं पण नाही. म्हणलं ठीक आहे, आता जाऊ दे, मलाच बनवावं लागेल. काहीतरी बनवलं तर तशी तिला पनीरची भाजी पटकन येणार पण नाही. बराच वेळ मग तिला सांगायचं हे करूच तर मीच केलेलं बरी. आणि भात केला असं तिनं, पण ती काही नाही करत. तर चला आता मी पटापट जेवण बनवते. पनीरची भाजी आणि भातच बनवायचं, फक्त जास्त काय बनवायचं नाही. केस थोडीशी वल्ली झाल्यात हे बघा, आणि एकदम असे टोपीमुळे बघितले कसं झालं डोकं एकदम चपट चपट. सकाळी चटणी बनवायला मेंदूवडे बनवायची होती. उडदाची डाळ संपली होती, डाळ आणली, दूध आणलेलं आहे, अंडे घेऊन आलेत. तर आता डाळ भिजवायला टाकायची मला उडदाची मेंदूवडे बनवण्यासाठी आणि चटणी बनवण्यासाठी. सकाळी नारळ आणले. तर इथं मस्तपैकी माझ्यासाठी आणि सचिनसाठी दालचिनीचा चहा बनवला आहे. ह्याच्यामध्ये साखर टाकलेली नाही, पत्ती टाकलेली नाही, तरीसुद्धा एकदम मस्त असा कलर आलेला आहे. आणि हा चहा सहजासहजी असा बनत नाही, त्याला बराच वेळ उकळावं लागतं, झाकून ठेवावं लागतं. आणि दालचिनीसुद्धा चांगली असली पाहिजे, एकदम प्युअर दालचिनी जर असली ना तर असा मस्त असा चहा होतो. आणि जितका जास्त वेळ ठेवचाल ना तितका असा मस्त असा कलर येतो, हे बघू शकताय. आता चहा वगैरे पिऊन झालं, किचनमध्ये आले, फ्रीजमधून पनीरचा डब्बा काढला. 2-3 दिवस झाला असेल पनीरांना अर्धनी मासच खाण्यात गेलं आणि आता थोडंसं उरलं होतं, मला ह्याची भाजी बनवायली. पण झालं असं की सकाळी बनवलेली उसळ ही अशी भरपूर आहे. तर स्नेहाला पण जेवायचं नाही, का ती पाणीपुरी खाऊन आली, आता ती जेवणार नाही. स्वप्नील म्हणला मला पण जेवायचं नाही, मला बॉईल अंडे केलेलं फक्त खायच्यात, तर मला जेवायचं नाही आहे. तर म्हणलं जाऊ दे माझ्यासाठी आणि सचिन. तर एवढी उसळच जास्त होईल त्यासाठी म्हणलं आता पनीरची भाजी करायलाच नको. आणि काय झालं, सकाळी मी बनवली होतं भाकरी, का तर आज चपात्याचं पीठ संपलं होतं आणि म्हणलं जाऊ दे चपात्याचं पीठ एक दिवशी मी जरा थोडंसं लेट दळून आणते. कशासाठी, एखाद्या दिवशी कंटाळा बी येतो चपात्या रोज रोज सकाळी चपात्याच बनावं लागतात. एखाद्या दिवशी असं वाटतं की जाऊ दे भाकरी केल्यानंतर खातील. पण सकाळी मी 5 भाकरी बनवल्या होत्या, सचिनला जबरदस्तीने एक खायला लावली आणि आता 3.5 भाकरी सकाळच्या उरलेल्या आहेत. सगळ्यांनी थोडी थोडी अर्धी कोरभर खाल्लेली आहे. भात खाल्ला आणि भाकरी तशाच उरल्यात. आता थोडासा भात केलेला आहे. सकाळी मी ही केली होती, हिरव्या मिरच्या टाकून शेंगदाण्याची थोडीशी चटणी बनवल्यासारखी बनवली होती, सुद्धा चांगली झाली, ती खाल्ली. आता थोडीशी उरलेली आहे. थोडासा आता भात केला आहे आणि स्वप्नासाठी बॉईल करायला अंडे ठेवलेत. त्याच्या अशा नाटकं आहेत. आणखीन ह्याच्यामधलं पिवळं फेकून द्यायचं, फक्त वरचं पांढरं खायचं आहे. स्नेहा आता अंड्याला बिलकुल हात लावा नाही गेली. तर चला आमचं जेवण वगैरे झालं, जेवण वगैरे केलं आणि मी आणि सचिनवरती टेरेसवरती आलोय आणि तुम्हाला वरचं दाखवते कसलं भारी दिसायला लागलं हे बघा. एकच नंबर वरती आल्यानंतर दिसतं. आणखी एक महत्त्वाचं तुम्हाला दाखवते, आपण समोर जाऊया. भरभर हवा यायला लागली. हे माझं बोट दिसते ना तुम्हाला, तर ते तिकडे जे लाल लाल दिसते ना, तर तिकडे डोंगरावरती ना वनवा पेटला आहे. बघितलं का, खूप थोडासा होता, एकदम अशी ठिणगी होती थोडीशी, आणि आता ती थोडी हवा खूप जोरानं आहे आणि हळूहळू पसरत चालली. मी तुम्हाला दाखवते. हे बघा, हे जे दिसते ना तुम्हाला, हे लाल लाल इथं, तर ही वनवा पेटलंय, खूप जास्त लांब आहे, त्यासाठी तुम्हाला थोडंसं अंधुक दिसते. हे बघा, ह्या लाईटी आहे तिथल्या खालच्या आणि ते वरचं दिसते ना लाल लाल, तर ती वनवा पेटलंय आणि ती खूप लांब आहे. हे बघा, थोडं थोडं हळूहळू वाढत चाललं, दिसलं ना जाळासारखं,
आता हळूहळू वाढत चाललं इथे. माहीत नाही आता रात्रभर किती लांबपर्यंत जाते ते बघा. हळूहळू वाढायला लागले बघितलं ना. आणि आता आम्ही 15-20 मिनटं राऊंड मारणार आहोत आणि नंतर मग खाली जाणार आहोत. माहीत नाही मग ते कवर पेटत राहते. म्हटलं चला तुम्हाला पण दाखवूया. तर कधी असं होतं ना, बऱ्याच वेळा उन्हाळ्यामध्ये ना असं वनमाळ पेटतोय आणि ती तिकडं दिसते ना गोगाबाबा टेकडी. तर अंधारात व्यवस्थित मला दिसत नसेल, एकदम असं अंधुक दिसत असेल. तर ते बघा तिकडं खूप मोठं डोंगर आहे, तर तिकडं वनमाळ पेटलाय. हां, हवा लागली की आणखीन वाढते. ते बघा हळूहळू वाढायला लागलं. आणि हा व्हिडिओ मी इथं संपवते. तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि कमेंट करा सुद्धा बिलकुल विसरू नका. भेटू उद्या तोपर्यंत. बाय बाय.